जय महाराष्ट्र, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. जवळजवळ 8 ते 9 दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. भरपूर काम होती, भयान काम होते आणि जरा कसं लागणार सीझन वगैरे चालू आहे त्यामुळे लेस राडा चालू आहे मित्रांनो. पण आता मला वाटतं जवळजवळ ओपनिंग झाल्यानंतर मी तिसऱ्यांदा परत शॉपवर आलोय आपल्या केकबरी केक अँड कॅफेवर. मित्रांनो एकदम मस्तपैकी सेटअप केलेला बघू शकता तुम्ही. इकडे सगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगवेगळे फ्लेवर मध्ये केक, बाकीच्या सगळ्या ऍक्सेसरीज सगळं तुम्हाला भेटणार आहे. प्लस कॅफे आपलं चालूच आहे. आता ऍड्रेस विचाराल तर ऍड्रेस सांगतो तुम्हाला. झील कॉलेज रोड, बालाजी हॉटेल समोर, नरेगाव. इथं आपलं कॅफे लोकेटेड आहे, केक शॉप लोकेटेड आहे. तर मित्रांनो तुम्ही एकदा 100% व्हिजिट करा. आणि आता मला घरी जायचं, जरा 2-3 काम आहेत अजून, ती कामं पण करायचे. आणि आता म्हणलं यार लय दिवस झालं ब्लॉग शूट नाही केला, ब्लॉग शूट करूया मस्तपैकी एकदम 25 मध्ये काम करू. आता ब्लॉग तुम्ही बघा, ब्लॉग कसा होतोय मला माहिती नाही, पण ब्लॉग चांगला होणार आहे हे तुम्हाला माहिती, कारण की तुम्ही रोज ब्लॉग बघताय. आणि गाडी बाहेर थांबलेली आहे मस्तपैकी. चलो निकलते, बाकी का ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू. तो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती होतं की आपल्या गाडीचे इंटेरियर अख्खं खराब झालंय, तर त्यासाठी आता फायनली सीट कव्हर आणि बाकी सगळं छोटंसं काम होतं ते करायला आलोय. तर हा वाला सिमिलर जो जुना कलर होता तोच कलर चॉईस केलाय मी त्याच्यामध्ये सीटमध्ये. आणि डिझाईन जी ती ही वाली घेतलेली ती ह्या ब्लॅक आणि ह्याच्या कॉम्बिनेशन वाली घेतली आहे. आणि खाली पण कोटिंग केलेली आहे त्याला, म्हणजे जी प्लास्टिक टाईप, म्हणजे जे कचरा बिचरा अडकतो तो नाही अडकल तशा टाईपमध्ये. तेवढं काम केल्यानंतर जे बल्ब पण बदलायचे आहेत, कंपनीचे येतात ते जरा खराब आहेत, मग ते मागचे तुम्हाला सांगितलं ते बदलायचे आहेत. आता बघू ते लावायच्या टायमाला मी टेस्टिंगमध्ये दाखवल. पण आता सिलेक्शन झालेलं आहे, आता 2-3 दिवसांनी गाडी सोडायची. आता तुम्ही म्हणताय सारख्या गाडी दाखवतोय काय जगा वेगळी गाडी का, पण तुम्हाला विषय दाखवतो बघा. हे इथं हे अख्खं, त्यानंतर साईडचे इथं तर पाय देऊन काय केले काय माहिती. अख्खं बघा इथं अख्खं घाण झालेली अख्खी म्हणजे सगळा विषय सगळा मिटवून घ्यायचा. आता एकदम ओके होऊन जाईल. आणि इथली मॅटिंग पण बदलून टाकली. ही ऍक्च्युली कुणीच या ग्रे कलरची मॅटिंग घेऊ नका, नाही तर लय खराब होती. पाय देऊन ब्लॅक कलरची टाकून घेतो आता मस्तपैकी. तो मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि आमची मम्मी मस्तपैकी दुपारचं जेवण बनवते. मम्मी काय विषय? संध्याकाळी काय बनणार जेवायला? संध्याकाळी बनणारच नाही, तू विचारू पण नको मला. का? 3 दिवस स्वयंपाक करते, वाढलं तर तुला फोन पण करता येत नाही, तू बोलत पण नाही की मी येणार नाही जेवायला, काय नाही. मी करते दुसऱ्याची टायगरला देते, तू विचारायचं पण नाही, मी बनवणार पण नाही. अरे येतो गलत बात आहे यार. कसं आहे मम्मी, आता जर लग्न बिग्न आता पूजा बिजा ते भांडारे चालत ना, मग तिकडे जरा होतोय तावा आपला नाही का. काय म्हणते, मोबाईल आहेत ना तुमच्याकडे, फोन करून सांगू शकता ना. अरे फुकट जेवण असलं जरा कसं विसरतंय, त्यामुळे लपडा होतं जरा माहिती. तिथं फुकट जेवण आपलं विकतचं व्हायचं त्याचं काय. टायगर खातोय ना, टायगर चिकन खातो रोज, त्याला मी जबरदस्ती दूध चपाती घालते. त्याला म्हणजे माझ्यामुळे टायगर चिकन हे होतंय आणि टायगर दूध चपाती खातोय. मी करणारच नाही जो स्वयंपाक. आणि मग मी संध्याकाळी कुठं जाऊ? आज नाही कुठं जेवण? आज नसलं तरी मी करणार नाही. तुमच्या सोयीनुसार भाई, तुम्हाला नसलं की गर्दी दिसतं ना, असलं की बाहेर पळता, अजिबात नाही जमणार. अरे येतो गलत आहे बाई, बत्तीस जरा नियोजनच झाले. काय रे, कुठं आला फिरून? आपण सध्या जरा दौऱ्यावर गेलो होतो. तिथं उन्हात फिरतो, तुझं तोंड एवढं चांगलं कसं काय दिसतं रे? काय माझी फेअर लवली लावतोस का काय? मम्मी तुझ्या फेअर अँड लव्हलीचा इथं विषय नाहीये. त्या पोरांसाठी काय जगात काय बनवलं नाही वे. अरे पण इतकं ऊन आहे बाहेर, तरी तू एवढा गोरा कसं काय चमकतोय चेहरा तुझा? अरे जगात अशा खूप गोष्टी बनवलेल्या आहेत, त्यातली एक गोष्ट तुला दाखवतो, थांब जरा. माझ्यासाठी पण आण ना मग. तुझ्यासाठी नाही, ती फक्त पोरांसाठी. हो का? तुम्हाला पण बघायचं का? थांबा दाखवतो. मी आहे ना लपून ठेवले, काय माहितीये का, आमच्या घरातलेत ना माझ्या सगळ्या वस्तूला गायब करते. त्यामुळं हे बघा, हे आहे मुश्ताक ओशियन फेसवॉश. हे खास पुरुषांसाठी बनवलेलं आहे. या फेसवॉश मध्ये लिकोरिक्स आर्क असतो, ज्यामुळे आपली स्किन ग्लो करते. या फेसवॉश मध्ये मेंथॉल पण आहे, ज्याने आपल्याला एकदम फ्रेश आणि थंड असं वाटतं. महाराष्ट्रातलं वातावरण दमट असल्यामुळे घामाशी लढण्यासाठी हे फेसवॉश आपल्याला मदत करते, आणि म्हणून हे मला पर्सनली आवडतं. आणि या फेसवॉश मध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे, जे मला पिंपल पासून वाचवते आणि माझी स्किन ऑइली होण्यापासून पण वाचवते. आणि याचा सुगंध पण एकदम जबरदस्त येतो. याच्यामध्ये 0% केमिकल यूज केलेलं आहे, ज्याने की आपल्या त्वचेला कुठली हानी होत नाही. आणि हे फेसवॉश फक्त माझंच आवडतं नाही, तर फ्लिपकार्टवर ह्याला 1.5 लाखापेक्षा जास्त रेटिंग आहे. आणि हे जर ऑफर मध्ये आपण परचेसिंग केलं तर आपल्याला फक्त 150 रुपयाला पडतं. चला तुम्ही सांगतो हे यूज कसं करायचं. पहिला फेस वॉश हातावर घ्यायचा आहे, त्यानंतर ना समजतं की फेस करून घ्यायचा आहे आणि स्किनवर सर्क्युलर मोशन मध्ये अप्लाय करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर ना पाण्याने धुवून टाकायचा. आणि बघू शकता मी किती मस्त ग्लो आलाय स्किनवर. या फेस वॉश मध्ये पुरुषांच्या त्वचेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत. हे फेस वॉश जवळजवळ 45 दिवसापर्यंत आपल्याला पुरते. आणि तुम्हाला जर हे परचेसिंग करायचे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिकडून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आणि हे यूज करा, त्वचेचा फरक बघा आणि त्यानंतर ना मला कमेंट बॉक्स मध्ये थँक्यू बोला जरा. कळलं का मम्मी तुला? अशा सगळ्या गोष्टी असतात. अरे आकाश, लग्नाची तारीख कधी काढायची आपली? लग्नाचे सीझन चालू आहे, प्रत्येक जण उठलं की तेच विचारते. दुकान गेलं तर दुकानदार पण तेच विचारतात आपल्या बाजू, कधी लग्न करताय आकाशचं, कधी तारीख काढली, किती तारीख काढली. गावाची लोक हे मला तकलीफ कमी आणि ज्यादा लोक तकलीफ द्यायला लागले. ते मला पण सारखं कुठं भेटले ना, कधी आहे तारीख, कधी आहे तारीख, अरे कधी आहे लग्न, कधी आहे लग्न. अरे करणार आहे, थांबा की होणार आहे. आता सगळी तारीख कशी सांगायची लगेच? जरा बाकी सगळ्या गोष्टी बघायला लागतात, सगळं नियोजन बघायला लागतं. आता दुकानाचं रिनोव्हेशन होतं, सगळं सीझन बिझन होतं, त्यामुळे जरा असतं. असं तू काय नाही सांगत मम्मी त्यांना?
कधी आहे, कधी तारीख काढली, डायरेक्ट विचारतात तुमचं लग्न, तुमचं घरचं लग्न कधी आहे, किती तारीख काढली आहे. मग तू मी काय सांगितलं ना बघू आता काढायची. अहो काय तुम्ही आता उन्हाळा आला, मे महिना आला, असं काय नो किती प्रश्न विचारतात. मग किती तारीख असं वाटतं काढायची? मला उगाच लोकांना कळले साखरपुडा करून. सगळे लपडीची काम आहे. मला पण असंच विचारतात, सगळेजण विचारतात, सगळे म्हणजे सगळेजण विचारतात. मग काय तुला काय वाटतं कधी करायला काही पाहिजे? नाही इथं तरी काही नाही. आता गावाला गेलो ना आम्ही, मी आणि पप्पा उरसाला, प्रत्येक जण आम्हाला तोच प्रश्न विचारणार आहे काय की कधी करता लेखाचं लग्न, तारीख काढली का, लेखाची तारीख काढली का, असंच म्हणणार सगळे जण आम्हाला. मग तुम्ही काय सांगणार त्या टायमाला? काय सांगायचं तेच प्रश्न पडतोय मोठा. बरं कधी काढायची तारीख सांग, कधीची काढायची? नाही आत्ताच नाही काढायची, लांबची काढायची. काय बरं लांबची काढायची असं ते काय आत्ता विषय? नाही सांगणार तारीख कधी काढायची. मम्मी पण म्हणली आता नाही सांगणार, मी पण म्हणलं आता नाही सांगणार, पण तारीख तुम्हाला सांगणार. असं काय गपचूप नाही करणार. साखरपुडा पण चांगला मोठा केला होता, लग्न पण एकदम मोठं करणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. मला लय जण हे प्रश्न विचारतात, म्हणून आज मुद्दामून मम्मीला सांगितलं की मम्मी काय विषय. मम्मी पण मला असं काही म्हणत होती की हे सारखं असंच होतंय, काय उत्तर द्यायचं. मग मम्मीला म्हणलं मला पण असंच विचारतात, मग तू ब्लॉगमध्ये सांग काय म्हणणे मम्मी तुझं. प्रत्येक जण आणा सुनबाई, अहो सुनबाई आणा म्हणलं आणायचीच आहे आता, बघूया. शाळेला पालकची भाजी आहे काही, पालकची भाजी केली मस्त पैकी, तवा बी गरम आहे. चपात्या कुठे आहेत? तुला द्यायचंच नव्हतं खरं जेवायला. माझा ठीक आहे जाऊ, आलायच म्हणून देते, पण करून ठेवणार नाही तुझं स्वयंपाक मी. तुला एक त्रास दिलायस मला. चल चल त्रास हा काय मग काय देणार नाही का तू आज? आता देते, तू आलायस, मी चपात्या बनल्यात म्हणून आजच्या दिवस देते. थांब जरा, मला फोन आला, थांब. हॅलो, हा ठीक आहे. नको बनवू संध्याकाळी जेवायला. आज माझ्या मित्राचं लग्न आहे, मी तिकडे जाणार आहे जेवायला. आजची पैसोय झालेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे जे महिने असतात तिथं भत्त्याचं काहीच नियोजन नसतं, संध्याकाळी सगळी सोय होत असते. त्यामुळे आजची तर झालेली आहे, उद्याची उद्या बघू, नको देऊ. आई जेवढ्या मित्रांच्या लग्नात जेवायला शिकणार तेवढ्या सगळ्या मित्रांना तुला बोलवायला येणार आहे. नाही जर तू कधी एखादा मित्र चुकला ना तरी तुझं काही खरं नाही, कारण तू सगळ्यांचं तसे बघायला गेलं तर एवढे लोक येतील की मी एवढ्या लोकांच्या लग्नात जेवण खाऊन आलोय, एवढ्या लोकांचा साखरपुडा बिकरपुडा खाऊन आलोय की बाबा लयच पब्लिक येईल. पण ठीक आहे, सध्याला तर इस पे ही चाल रहा है अपना शाम का नियोजन. ठीक आहे, आणि तुम्ही पण असं जर भंडारात बिंडारात जेवायला जात असतील कमेंट करून आपल्याला नक्की सांगा. आता सोडतच नाही अजिबात. आमचा आकाश तर लहानपणापासून सोडत नाही, ते देवावर 7 तास जरी जायचं आणि मांडी घालून बसायचं. अरे कशाला सोडायचंय, देवा बिवाचं असतं, तसलं लपड करायचं नसतं. आता मी जातो, जरा फोन येतोय आता मला गडबडीत खाली. चलो आपा तू नको हसू, तुला बी खायचं. कम आज जरा कम आज. हसू नको, हसू नको. आगे ते आधे बघ आधे आधे यही मासूम चेहरे हैं भूखे नंगे, लाइन में आओ रे, सबको मिलेगा रे. ये डिक्से ले रे बाबा, ये पोच के ले. बापरे. अप्पा गुलाबजाम दाबून जोरात होऊ दे. 20-25 दिप्या व्हिडिओ काढतोय पण तू जेवणार एवढं लक्षात ठेव. मला नाही पडत, ऐक ना, इंग्रजांच्या माणसाला काय भरती नाही पडत. इकडे बघ गुलाबजाम एकदम जबरदस्त असं जेवण झाले. काय म्हणणे प्रभाकर सर?
मम्मी म्हणत होती आज काय संध्याकाळचं जेवण नाही देणार, पण आज झालेलं आहे. रोज बाहेर एक नंबर. हा महिनाभर चालू आहे लागतं का? अशाच लोकांचे लग्न होतं असंच आम्ही भत्ता फाडत राहतो. मम्मी जेवण झालेलं आहे ओके मध्ये, उद्या पण बघतो पुढे सोय आहे. एका दिवसात जवळजवळ मी 3 वेळा कपडे बदललेले आहेत. आता परत एकदा कपडे बदलले होते कारण की तो जो शर्ट होता तो वेलवेटचा होता आणि एवढा भयानक त्याच्यामध्ये गरम होत होतं, मला पूर्ण घाम झाला होता. आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली, घरी आलोय. आता मस्त खाली चाललोय परत दुकानावर शूट वगैरे. आणि बाकीचं कसं काय ते बघा ब्लॉगमध्ये पुढे. हे जगातले 2 असे संडे मंडे व्यक्ती आहेत ज्यांना काही काम धंदे नसतं. असं आम्ही तुझा विचार करायचा, तू टेन्शन मध्ये असं म्हणून नाही का आम्ही आलोय दोघं तुला घ्यायला. हा काय घ्यायला मस्त झोपलाय मग जेवण बघून करून येतोय. भाऊ विषयच नाही ना, झोप पाहिजे. सध्या काय पार्टी नियोजन करणार आहे तू. कोण? चल बस. मी कशाला नियोजन करणार? मला वाटतंय या गाडीवर बसणं म्हणजे टोपी खाण्याची लक्षणं दिसायला लागलं मला आता, नाही का भाऊ? पैसे नाही भाऊ, बहुत गरीबी आहे सध्या मी. बस 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 आता म्हणलंय तात्या, बघितलं ना आता काय म्हणलंय, चलणार रे भाऊ मैं आहे ना रे. चल ना बस ना. चलो मौत की गाडी पे जात आहे. पार्टी करायच्या नावावर पोर नाही तर कामाला लावलं भाऊ. सगळं खोला बिला मस्त की शूट बीट करू आपण, नाही का? मग नंतर देतो तुम्हाला पार्टी एकदम मस्त पाहिजे. काय वाटतंय? आणि दुपारी जरा एक विषय झाला, काय झालं माहिती का? दुपारी जरा टेम्परेचर हाय झालं होतं, मला राग बी आला होता. म्हणजे काय झालं, मी असं माझा मोबाईल हातात होता दुसरावाला, तुम्ही राग मला आणि मोबाईल फेकला गाडीतून. आणि गाडीत बी फेकला, पण तो मोबाईल डायरेक्ट आहे ना ह्याच्या इथं मांडीवर लागला इथं, आणि इथं आणि ना इथं डायरेक्ट सुजलंय. काय म्हणणे तुझं भाऊ? पण आहे ना चुकीचं करतोय ना का तू? लक्षात घे जरा. काय असं वागणे ना तुझं लय चुकीचं आहे. चुकीचं करतो काय पण बोलतो. पण त्याने तर क्लच, त्या पायाने तर क्लच दाबायचं ना, त्या पायाने क्लच दाबायचं ना. अरे पण असं करता येत नाही, दुखते ना असं केलं की लगेच दुखायला लागली. त्याच्यामुळे जीन्स नाही घेतली. रामदेव बाबा मित्रांनो, आता परत एकदा दुकानात आलेलो आहे. मी तुम्हाला दाखवतो की दुकानात आपल्या काय काय माल आहे. आता शूजचं दुकान मी वरती शिफ्ट केलं आणि मला वाटतं मेन काउंटर पण अजून दाखवलेलं नाही. मी तो पण खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा 0.5 हे सगळं आता मटेरियल संपलेलं आहे. हे आता आपल्याकडे कसं असतं, फ्रायडे सॅटर्डे संडे फुल जोरात सेल असतो. 370 रुपयाला लोफर, आणि लोफरची क्वालिटी पण फुल जबरदस्त लोफरची क्वालिटी असते. स्टिचिंग बिचिंग केलेले लोफर असतात, असे ग्लोसी वगैरे मध्ये लोफर असतात. तर रायबो फॉर्मेशनच्या मेन ब्रांचला तुम्ही व्हिजिट केली तर फ्रायडे सॅटर्डे संडेला तुम्हाला या सेलचा लाभ घेता येईल आणि एकदम जबरदस्त. आता उद्या दुपारी परत जायचं मार्केटला माल वगैरे आणायला, त्याच जरा गडबड येते म्हणून मला ब्लॉग बनवता येत नाहीत. पण ठीक आहे, आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. आता दुकान तर खालचं सेटअप झालेलं आहे प्रॉपर. तर कसं सेटअप झालेलं आहे, काय कसं दिसते दुकान ते पण तुम्हाला दाखवतो. जर खाली दुकान यांनी बंद केलं नसेल तर, मला वाटते बंद केलंय, पण जर बंद केलं असेल तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवल, पण जर चालू असेल तर याच ब्लॉग मध्ये दाखवल. ये देखो पब्लिक, एकदम जबरदस्त. इथं फक्त लोगो लावायचं राहिलंय, बाकीचं आता मस्तपैकी असं सेटअप केलेलं आहे अख्खं दुकान. सगळं ह्याच्यामध्ये काचांमध्ये काच वगैरे बसून झाले, ते ॲक्सेसरीज वगैरे ठेवून झालेली आहे. बघू शकता एकदम जबरदस्त. हे सगळं ठेवलेलं आहे, घड्याळ बिडाळ एकदम फुल स्टॉक लोडेड. जीन्समध्ये फुल स्टॉक लोड केलेलं आहे. आणि इथं शर्टचं आहे, इकडे एक चेंजिंग रूम केलं आहे, इकडे एक चेंजिंग रूम केलेलं आहे. आणि आता मस्तपैकी असं भरदस्त आणि मस्त असं दुकान दिसतंय. सो मित्रांनो, शॉपला व्हिजिट करायला विसरू नका. एकदम 25 मध्ये काम केलेलं आहे. आणि इथं ह्यो प्रेम नावाचा पोरगा असतो, ह्यो जरा आळशी आहे, ह्यालाच आलं भेटायचं आणि ह्यालाच काम करायला लावायचं. जरा हे पटपट काम करते. आणि मध्ये आधी ही पण असतेच कामाला, कारण की असं ब्यांना काही काम नाही. चायनीजवाल्यासारखा दिसतोय तुझ्या मिशा. चायनीजवाला प्रभाकर, चायनीजवाल्याचा पुतण्या आहे. सो चला मित्रांनो, जरा खाली जायचं आहे आम्हाला एका कामासाठी. तिकडनं जाऊन येतो आणि मग नंतर चर्चा करू. प्रभाकरला रेड ब्लू पाहिजे, रेड काय रेड बुल पाहिजे. आता प्रभाकर काय म्हणतोय बघा. रेड ब्लू दे. रेड ब्लू अरे काय काय म्हणायचं? रेड ब्लू ये ना, म्हणून म्हणतो शाळेत जा, शिका, संघटित व्हा. कळलं ना? क्या भाई क्या था? नहीं इसने क्या बोला? रेड ब्लू.
इसको हार्पिक दे ब्लॉग आहे ना भाई. मित्रांनो आता आम्ही तिघं मस्त पैकी आता सगळे लोक चिल मारायला कुठं कुठं जातात काय माहिती नाही, पण आम्ही तिघं काय करतो माहिती का, आमच्या इथे एक टेकडी आहे मस्त निवांत टेकडी, कोणच येत नाही काय नाही, एकदम निवांत चिल असतं तिकडं, मस्त गार हवा बिवा सुटलेली असते तिथं. आम्हाला जेव्हा वाईट घेतो तेव्हा आम्ही तिघं कुठंच नाही जात, तिकडे जातो. आता आम्ही मस्तपैकी चिप्स प्रभाकरले रेड ब्लू काय, मला एक मस्त छोटा मिरिंडा आणि याचे तर काहीतरी पैसे हलके काय, आणि दुसरं काय रबडी. अरे कोण रबडी पिते असं बाहेर जाऊन, रबडी घेतलाय तिकडे जाऊन. अरे बापरे काय पैदा झाल्यात अशी काय मला कळत नाही, रबडी घेतलाय प्यायला. आणि तिकडे जाणार मस्त अर्धा पाऊण तास बसणार, चिल करणार, गप्पा गोष्टी करणार. प्रभाकर सिंगल असलेलं तर प्रभाकर दुःख मनवणार आणि मी माझं थोडं काहीतरी सांगणार. आणि ह्याचं काय नाहीये, ह्याचं तर आयुष्यात असं पण पोरगी नाही काय नाही शुभशाम काम आहे, लय वाईट चाललंय नाही का आयुष्य, हे आवाज आलाय त्याच्यामध्ये. तर असा विषय आता तुम्हाला जाऊन टेकडी दाखवतो आम्ही. मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी आलोय टेकडीवर. तर इथं ही सगळी टेकडी आहे आणि मोबाईलचं मी पहिल्यांदा 15 वापरतो, याचं नाईट विजन एवढं भारी आहे ते नाईट विजन. आता हे सगळी टेकडी आहे ना, तुम्हाला सांगतो रिक्षा लागले ना तिकडे आम्ही बसतो, पण आज काय माहिती कशी काय लयच पब्लिक आली इकडं आणि सुकूनचा रस्ता आमचा लय घाणेरडा करून टाकलेला, काय विषय नाही. आता आम्ही इथं रणगाड्यापाशी निवंत बसतो एकदम ओकेमध्ये. आणि सगळ्यात भारी काय वाटतं माहिती आहे का मला, की जो मी आत्ता मोबाईल यूज करतोय तो 15 यूज करतोय आणि नाईट विजन लय जबरदस्त आहे. आता मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 11 वाजता शूट करतो व्हिडिओ, पण दिसते कसं क्लॅरिटी मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही मस्त बसतो निवांत चिल मारतो. चलो मित्रांनो, तर आजचा व्लॉग इथंच आपण संपवतोय. हा व्लॉग बनवायला मला खूप मेहनत लागलेली आहे, एवढी मेहनत मला आजपर्यंत कुठल्या व्लॉगला लागली नाही. त्यामुळं जास्तीत जास्त प्रेम द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि ते मुद्द्याची गोष्ट मध्ये सांगितली होती, मुस्ताज ओशन फेसवॉश मागवायला विसरू नका, एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे मस्त. कसं असतो तुमचा भाऊ एकदम चिकना निस्ता राडा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, लवकर जाऊन घ्या. आणि Amazon फ्लिपकार्टला पण भेटते. आणि वापरा बिपरा जरा मस्तपैकी, कार्यक्रम 25 ठेवा, काय जरा गोरं बिरं दिसतात, पुरी बिरी बघतायत. हा चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लव्ह यू, कीप सपोर्टिंग. आणि वेळ झाली आता खूप दिवसांनी अशोक मामाची. हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव्ह यू गाईज, लव्ह यू.